कोल्हापूरहून गोव्याकडे निघालेली एक एसी आराम बस. सकाळची वेळ. प्रवासी आपल्या आपल्या जागी शांत बसलेले, कुणी डोळे मिटलेले, कुणी मोबाईलमध्ये, कुणी बाहेरचा रस्ता पाहत. बस उशिरा निघाली होती, पण तेवढ्यावर सगळं ठीक होतं. प्रवास नेहमीसारखाच वाटत होता. थोड्या वेळानं एका प्रवाशाच्या नाकात एक वेगळाच वास येतो. क्षणभर तो दुर्लक्ष करतो. एसी बसमध्ये असे वास कधी कधी येतातच असं समजून तो गप्प बसतो. पण काही मिनिटातच तो वास अजून वाढतं. डोकं जड वाटायला लागतं, डोळ्यात जळजळ होते, कुणीतरी हलकंसं खोकायला लागतं. एक जण दुसऱ्यांकडे पाहतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. हे नेमकं काय आहे? बस वेगात धावत असते. खिडक्या बंद, आत हवा अडकलेली आणि तो वास थांबत नाही. कुणीतरी उठून पुढे डोकावतं, कुणीतरी पडदा बाजूला करतो आणि तेव्हाच दिसतो हलका धूर. क्षणभरासाठी बसमध्ये शांतता पसरते. कुणी काही बोलत नाही, कारण प्रत्येकाला माहीत असतं बंद एसी बसमध्ये धूर म्हणजे धोका. आता घबराट वाढते. कुणी पुढे आवाज देतो, कुणी बस थांबवण्याची मागणी करतो. लहान मुलं कुशीत घेतली जातात आणि मग सत्य हळूहळू उघड होतं. धूर कुठून येतोय याचा शोध घेताना बसच्या पुढच्या भागात एक दृश्य दिसतं जे कुणालाही हादरवणारं असतं. चालत्या बसमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसी वाहनात एक व्यक्ती शांतपणे सिगारेट ओढत असते आणि धक्का इथंच थांबत नाही. जिथं सगळ्यांच्या जीवाची जबाबदारी असते त्या जागेवर बसलेली व्यक्ती एक हात स्टेअरिंगवर ठेवून दुसऱ्या हातात पेटलेली सिगारेट धरून असते. प्रवाशांनी सांगितले, इशारे दिले, धोक्याची जाणीव करून दिली, पण धूम्रपान थांबत नाही. ज्वलनशील सीट्स, पडदे, फोम, एका ठिकाणी सगळं फेट घेऊ शकणार असताना हा खेळ सुरूच राहतो. शेवटी बस थांबते. प्रवासी सुटकेचा श्वास घेतात, पण सगळ्यांच्या मनात एकच विचार, जर त्या क्षणी आग लागली असती. ही कथा कुठल्याही चित्रपटाची नाही, ही खरी घटना आहे आणि ती दाखवते की एका चुकीमुळे अनेक निरपराध जीव किती सहज धोक्यात येऊ शकतात.